नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आपण बघताय एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्समधून. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची आज बैठक. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मातोश्रीवर बैठकीचं आयोजन. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार. आज मनसेची मुंबई पक्ष कार्यालयात बैठक. मुंबई शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष तसेच मनसेचे नेते बैठकीसाठी उपस्थित असतील. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन. मुंबईत आज मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनी विरोधात आंदोलन करणार. पगारवाढीचा करार कामगारांना मान्य नसल्यानं कंपनीनं करार रद्द केला होता. आपल्याला खासगी सचिव मिळाला नाही, मात्र त्यामुळे काम करताना कुठेही अडचण आली नाही, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. जे भाजपसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य. गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना सोबत घेण्याचंही पवारांचं वक्तव्य. संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, शरद पवारांचं विधान. मात्र पवारांचा रोख अजितदादांकडे होता का? राजकीय वर्तुळात प्रश्न. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार. शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत केलेल्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातोय. त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही. शरद पवारांच्या विधानावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार. सांगलीमध्ये काँग्रेसला भाजपचा मोठा धक्का. जयश्री पाटील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश. भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानलेत. गिरीश भाऊ संकट मोचक आहेत. आपली आपत्ती आली की ते मार्ग काढतात आणि त्यांनी माझा मार्ग काढला, बडगुजर यांचं वक्तव्य. सुधाकर बडगुजर यांच्यासोबतच नाशकातल्या आणखी काही बड्या चेहऱ्यांचाही भाजपमध्ये प्रवेश. माजी मंत्री बबनराव घोलप, दिलीप दातीर यांच्यासह अनेक जण भाजपमध्ये. अजित गव्हाणेंसह 37 माजी नगरसेवकांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. पत्रकार तुषार खरात यांना जामीन मंजूर झालाय. मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र झाल्याप्रकरणी बच्चू कडूंच्या हायकोर्टात धाव. विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयाला बच्चू कडूंचं आवाहन. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 29 जूनला निवडणूक. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 78 जणांनी अर्ज मागे घेतले. आता 40 उमेदवार निवडणूक रिंगणात. शेतीसाठीच्या एआय धोरणाला मंजुरी. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. या धोरणामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल. आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ करण्यात आली आहे. हयात जोडीदाराला देखील मानधन मिळणार आहे. गौरव योजनेमध्ये सुधारणा. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण देण्यात आलंय. पूजेसाठी सपत्नीक उपस्थित राहण्यासाठी मंदिर समितीच्या वतीनं निमंत्रण देण्यात आलंय. पंढरपुरात यंदा पहिल्यांदाच वारकऱ्यांसाठी 25 ते 30% जास्त वाळवंट मिळणार. त्यामुळे वाळवंटात गर्दी कमी होण्याची शक्यता. धवलसिंग मोहिते पाटील यांच्या बलराज अश्वाचं तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी प्रस्थान. गेले 35 ते 40 वर्ष मोहिते पाटील यांचा अश्व जगद्गुरूंच्या पालखी सोहळ्यात रिंगणासाठी धावत असतो. यवतमाळमधील अनेक वर्षांपासून रखडलेल्या नाट्यगृहाची पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून पाहणी. नाट्यगृह सुरू करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचं राठोड यांचं आश्वासन. निर्माणाधीन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बोईसर स्थानकाच्या बांधकामात महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय. स्थानकासाठी पहिल्या रेल्वे लेव्हल स्लॅबचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण. अभिनेत्री सयाजी शिंदेंनी मित्रासाठी बुक केलं खासगी विमान. जळगाव ते नाशिक असा प्रवास केला. युट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेअर केला. महाराष्ट्र शासनाकडून 4 महत्त्वाच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश. प्रशासकीय स्तरावर आवश्यक फेरबदल करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलाय.
पराग सोमण, सचिन कळंत्रे, सौम्या शर्मा चांडक, जिथिन रहमान यांचा यात समावेश आहे. जे स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईनकडून 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना 11 जुलैपर्यंत अर्ज करता येतील. अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय. मात्र या बदलांसंदर्भात शिक्षण विभागानं अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता. आणि बातम्यांचा